नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मुंडवा येथील तब्बल 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला अटक केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही वादग्रस्त जमीन खरेदी करण्यात आली होती। घोटाळ्याचा तपास गतिमान झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची यापूर्वी 2 वेळा कसून चौकशी केली होती। चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग स्पष्ट झाल्याने अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणीही झाली। मीडिया रिपोर्टर्समुळे आपणास लक्ष केले जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता। मीडिया रिपोर्टरवर गुन्हा दाखल केला असून माध्यमांमध्ये फरार घोषित करण्यात आल्याचा आरोपही तिने याचिकेत केलाय। मात्र दुसऱ्या जमिनीच्या प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन झाली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता। पुण्यातील मुंडवा येथील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये दिले होते। पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कमध्ये IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली होती। 1 लाख रुपयांचे भांडवल असलेल्या कंपनीला हा एवढा मोठा व्यवहार कसा शक्य झाला, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता। उद्योग संचालनालयाने अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली तर केवळ 27 दिवसात हा व्यवहार पूर्ण झाला। हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजल्यानंतर संबंधित जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन दिली होती। या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।